नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल्फाबेट, वॉवेल्स आणि कॉन्सोनंटबद्दल माहिती देणार आहे. हे खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस टेन्स शिकाल, त्यावेळेस या गोष्टीची तुम्हाला तिथं आवश्यकता लागेल. तर हे अल्फाबेट आहे. ए, बी, सी, डी जे की तुम्ही लहानपणी शिकलेले असाल. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. या 26 लेटर्समधून हे जे 26 लेटर्स आहे इंग्लिशची, या 26 लेटर्समधून 5 वॉवेल्स आहे. जसं की हे सर्व 26 लेटर्स याच्यापैकी हे ए, ई, आय, ओ, यू आहे ना, हे आहे स्वर, वॉवेल्स. याला स्वर म्हणतात. आणि यांना प्रोनाऊन्सिएशन याचं ज्यावेळेस तुम्ही उच्चारण कराल, त्यावेळेस तुमच्या तोंडाचा कोणताही भागाचा यूज होत नाही, म्हणून याला स्वर किंवा वॉवेल्स म्हणतात. आणि हे इंग्लिशमध्ये 5 आहे, ए, ई, आय, ओ, यू. आणि याच्या व्यतिरिक्त जे असेल, म्हणजे हा वाला सोडला, हा वाला सोडला, हा वाला सोडला, हा वाला आणि हा वाला सोडला, तर हे जे रिमेनिंग आहे, हे सगळे कॉन्सोनंट आहे. ठीक आहे. आणि कॉन्सोनंटचा प्रोनाऊन्सिएशन करताना तुमच्या कोणत्या तरी जे आर्टिक्युलेशन सिस्टम आहे तुमचं, त्याचा यूज होतो. आणि प्लसमध्ये त्याला कंप्लीट होण्यासाठी यापैकी एकाचा उपयोग करावा लागतो, म्हणून त्यांना कॉन्सोनंट असं म्हणतात. या गोष्टीचा पुढे चालून खूप यूज आहे, त्यामुळं ही गोष्ट ध्यानात ठेवा. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.